शशिकांतजी, पण एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की राष्ट्रवादीचे निर्णय राष्ट्रवादीच घेते, पण दुसरीकडे म्हणतायत निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी एकदा आमच्याशी बोलायला हवं, आमच्याशी चर्चा करायला हवी. हा मुद्दा मला कुठे? दोन बाजूने कसे बोलतात मला कळत नाही. आणि अजितदादांशी मी फार जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने. ज्या वेळेला चर्चा झाली तेव्हा अजितदादांशी मी होतो, जयंत पाटील साहेब होते, सुप्रियाताई होत्या, सगळे होते. आम्ही चर्चा करता, हे पवार साहेब नव्हते त्यावेळेला आम्ही चर्चा करताना विचारलं की तुमच्या वरिष्ठांची चर्चा केली का, सॉरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली का? ते बोलले माझी झालेली आहे काही लोकांची, निर्णय मी घेणार आहे पक्षाचा, त्यामुळे सगळेजण माझ्या पाठीशी राहतील, तुम्ही त्याची काळजी करू नका. हे फार मी आहे तसंच म्हणतोय. त्याच्यानंतर परत आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती काल वगैरे आम्ही सगळे पक्ष एकत्र आहे आणि हे पक्ष एकत्रपणे लढतोय ना, हीच भीती खरी भाजपला आहे. कारण आता सहानुभूती त्या विषय जेव्हा महाराष्ट्राला येतो ना, तेव्हा महाराष्ट्राची जनता सहानुभूतीने निर्णय घेत असते आणि ज्यावेळेला ती सहानुभूतीने निर्णय घेते त्यावेळेला मग असे प्रश्न उपस्थित करणं मला वाटतं राजकीय असू नये. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, वरिष्ठांची चर्चा केली का? हे 3 महिने अगोदर चर्चा होती, तर ते बोलले मी वरिष्ठांची पण चर्चा केली. आता वरिष्ठ कोणाची चर्चा केली हे आम्ही विचारू शकत नाही ना. बरोबर, आम्ही विचारू शकत नाही. अजितदादा हेच आमच्या बरोबर चर्चा करत होते म्हणून ते राष्ट्रीय अध्यक्ष, ते नेते म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आणि आता चित्र असं रंगवलं जातं की जसं काही आम्हाला अजितदादा गेल्यानंतर त्याचा राजकीय आम्हाला चर्चा करून हे करायचं काय. मी खरंच सांगतो, शरद पवार सारखं नेतृत्व आहे आमच्या पाठीमागं. आम्हाला सगळ्यांना दोघांनी पक्षांना. तुम्ही जे काही सांगतायत शशिकांतजी, त्यावरून असंच वाटतंय की अजित पवार सकारात्मक होते, विलिनीकरणाची त्यांचीही इच्छा होती आणि लवकरच दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार होते. मात्र फडणवीस जे सांगतायत तर त्याच्यामुळे आता नागरिकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा प्रश्न पडलाय, नेमकं खरं कुणाचं मानावं? तुम्ही जे सांगतायत ते की फडणवीस? मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, मी बोलतोय ते खरं बोलतोय. मी अजितदादांची शपथ, गेलेल्या माणसाची खोटी शपथ मी घेत नाही. बरं, आमचं नातं होतं उद्यापासून. मी सांगतोय ती खरी गोष्ट होती, खरी गोष्ट होती. निश्चित. धन्यवाद.